नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोप्यात सोपा केक। त्यासाठी इथे मी पाऊण कप साखर घेतली आहे, त्यात 1 कप दूध घालूया। आता हे सगळं व्यवस्थित जरा ढवळून घ्यायचंय, साखर विरघळवून घ्यायची। आता यामध्ये पाव कप तेल घालायचंय। आता हे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता साखर विरघळलेली आहे, यात आपण घालणार आहोत 1 चमचा व्हॅनिला इसेन्स। आता यामध्ये आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत आणि नेहमी केक करतानाच चाळूनच घालायचे। हे आता गव्हाचं पीठ आहे, 1.5 कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचे। हे 1.5 कप गव्हाचं पीठ आहे आणि हे 4 टेबलस्पून कोको पावडर आहे। हे चाळून घेऊया। यामध्ये आपण 1 टीस्पून बेकिंग पावडर घालायची आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा घालायचा। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया। हे बघा, सगळं व्यवस्थित मिक्स झालंय। गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित। इथे मी कुकर प्रीहीट करायला ठेवलेला आहे। आज मी कुकरमध्ये करणार आहे, ज्यामध्ये आपल्याला केक करायचा आहे ते ग्रीस करून घ्यायचंय। हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स घालणार आहे मी। ते बदाम घालते, तुम्हाला हवं ते घालू शकता तुम्ही। आता हे बघा, मी इथे याला बटर पेपर लावून घेतलाय, त्यामध्ये आपण हे आता घालायचे। हे बघा, आता यावर सुद्धा आपण ड्रायफ्रुट्स घालूया। थोडंसं असं टॅप करायचंय आणि आता आपण कुकरला 45 ते 50 मिनिटं आपण हे बेक करणार आहोत। बघा, कुकरमध्ये मी आता बेक करायला ठेवलंय। आधी 5 मिनिटं मीडियम फ्लेम ठेवायची आणि नंतर लो फ्लेम ठेवायची। आता पाऊण तास झाला आहे, आपण बघूया उघडून। आपण सुरी घालून बघायचंय, मध्यभागी घालायची म्हणजे कच्चं आहे का ते कळेल। हे बघा, सुरी अगदी व्यवस्थित क्लिअर आली आहे, क्लीन, म्हणजे आपला केक झालेला आहे। गॅस बंद करूया आणि हे बाहेर काढून आता आधी थंड करायचंय आणि मगच मी तुम्हाला दाखवते। हे बघा, हा आता आपण एका ताटात काढून घेऊया। थोडंसं थंड झाल्यावर आपण याला कट करूया। हे बघा, आता केक थंड झालेला आहे, आपण कापूया। तुम्हाला हवे तसे तुम्ही पीस करू शकता। हा बघा, आपला गव्हाच्या पिठाचा साधा सोपा चॉकलेट केक तयार आहे। एकदम स्पॉन्जी झालाय, तुम्ही बघू शकाल। हे बघा, मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे। तुम्ही नक्की करून बघा। माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। अगदी झटपट होणारा केक आहे, तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या काही कमेंट्स असल्या तर मला कळवायला विसरू नका। थँक्यू।